जय हिंद, जय शिवराय मित्रांनो. मी एके मास्तर आणि आज आपण एमपीएससी ग्रुप बी 2025 फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्सचे डिटेल अनालिसिस करणार आहे. पहिला प्रश्न केमिस्ट्रीचा जो की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असणार आहे त्याचा आपण डिटेल अनालिसिस करू. की कन्सेप्ट काय आहे? आयसोटोप्स. आयसोटोप्स ही की कन्सेप्ट आहे. आयसोटोप्स म्हणजे काय? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. असे ॲटम्स जे सेम एलिमेंट पासून बनलेले असतात, जसे की कार्बन C12, C13, C14. आता बघा, आयसोटोप्स मध्ये काय असतं? सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. जर सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असले तर त्यांचा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीजही सेम असतात. आणि डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन जर असले तर डिफरंट नंबर ऑफ मास नंबर असतो आणि हेन्स त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय बदलतात. आता प्रश्न असा आहे की असा कोणता ॲटॉमिक नंबर आहे ज्याच्यामध्ये अबेंडन्स आहे, आयसोटोपच्या अबेंडन्स आहे? तर पहिलं बघा, C12 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन, C13 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन आणि C14 चा 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन आहे. तर अबेंडन्सची जर गोष्ट केली तर सगळ्यात जास्त अबेंडन्स जे आहे ते C12 कार्बन मध्ये आहे, दॅट इज 98.982. हे सगळे न्यूमेरिकल व्हॅल्यूज जे पर्सेंटेज वाईज दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, विचारण्याची शक्यता असते. तर सगळ्यात जास्त 98.982 कार्बन C12 मध्ये आहे, C13 मध्ये 1.108% आणि C14 मध्ये लेस दॅन 0.0001%. तर आपलं उत्तर काय असणार आहे? C12, जे की ऑप्शन डी असणार आहे. सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कोणाचा, म्हणजे ॲटॉमिक नंबर हा कोणत्या आयसोटोपच्या ज्याच्यामध्ये अबेंडन्स जास्त आहे? तर C12 मध्ये, ऑप्शन डी. आता एक थोडं महत्वाचं सांगायचं राहिलं तर C12 ला आपण एक स्टँडर्ड मानलेला आहे. कसलं स्टँडर्ड मानलं आहे आपण? की दुसरे जे एलिमेंट्स आहेत त्याचा आपण ॲटॉमिक मास ठरवू शकतो. आता बघा, 1 AMU और युनिफाईड मास, त्याचा फॉर्म्युला काय? 1/12 मल्टिप्लाइड बाय मास ऑफ 1 C12 ॲटम. हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून घ्या, हा इम्पॉर्टंट आहे. चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. आपला दुसरा केमिस्ट्रीचा प्रश्न, प्रिन्सिपल ओर ऑफ अल्युमिनियम. त्याच्यामध्ये की कन्सेप्ट जी आहे ती ओर बद्दल आहे. तर ओर बेसिकली असतं काय? तर ओर बद्दल म्हणायचं असलं तर मोस्ट एलिमेंट जे असतात, भरपूरशे एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा मेटल्स म्हणू आपण. मोस्ट मेटल्स जे असतात, भरपूरशे मेटल्स जे असतात ते खूप रिएक्टिव्ह असतात. खूप काय असतात? रिएक्टिव्ह असतात. आणि ते रिएक्टिव्ह असल्यामुळे ते स्वतः एक्झिस्ट नाही करू शकत. मोर रिएक्टिव्ह, मग ते स्वतः एक्झिस्ट नाही करू शकत. कॅन नॉट एक्झिस्ट ऑन देअर ओन. ते स्वतः एक्झिस्ट नाही करू शकत, पण मग ते एक्झिस्ट कसं काय करता? ते कॉम्बिनेशन मध्ये एक्झिस्ट करता. ते काय करता? कॉम्बिनेशन मध्ये एक्झिस्ट करता आणि त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो ओर्स. तर ही झाली तुमची की कन्सेप्ट. परत एकदा सांगतो, मोस्ट मेटल जे खूप रिएक्टिव्ह असतात ते स्वतः एक्झिस्ट नाही करू शकत, म्हणून ते कॉम्बिनेशन मध्ये एक्झिस्ट करतात आणि त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो ओर्स. पटकन लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. आता बघा, ओर्स काय असतं? रॉ मटेरियल्स फॉर मेकिंग मेटल्स. ते काय असतं? कच्चे पदार्थ असतात मेटल्स बनवण्यासाठी. तर बॉक्साइट हा प्रिन्सिपल ओर असेल अल्युमिनियमचा. तर आपलं ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता ऍडिशनल म्हटलं तर ओर्स ऑफ अल्युमिनियम मध्ये काय येतं? पहिला ओर जो आहे तो अल्युमिनियम आहे, Al2O3. हे सगळं तुम्हाला नोट डाऊन करायचं आणि तोंडीपाठ पाहिजे. क्रायोलाइट Na3AlF6, गिप्साइट Al2O3.3H2O, बॉक्साइट Al2O3.2H2O आणि डायस्पोर Al2O3.1H2O. आता या शेवटचे तीन याच्यामध्ये Al2O3 हे कॉमन आहे, पण बघा इथं 3 हायड्रोजन आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. बेसिकली वॉटर मॉलिक्यूल. तर वॉटर मॉलिक्यूल जर बदलले तर ओर्स पण बदलतात, त्यांच्या प्रॉपर्टीज बदलतात. एवढा गोष्ट लक्षात ठेवा. आता हे झाले 2 केमिस्ट्रीचे प्रश्न. याच्यानंतर आपण 3 फिजिक्सचे प्रश्न करणार आहेत. चला मित्रांनो, आता थोडंसं फिजिक्स कडे वळूया. मॅच द फॉलोइंग वाला हा प्रश्न एकदम अतिशय सोपा आहे. बघू थोडंसं डिटेल मध्ये पण जाऊ आपण. अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजे कोणता असणार आहे? तर तो 4He2 असणार आहे. आता याच्यामध्ये हा जो 2 आहे हा काय असणार आहे? हा ॲटॉमिक नंबर असणार आहे.
आणि 4 काय असणार आहे, मास नंबर असणार आहे. क्लिअर आहे? आता बघायला गेलो तर बीटा पार्टिकल काय असेल तुमचा, बीटा पार्टिकल हा इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे आता पहिलं अल्फा पार्टिकल बघायला गेला तर 4He हा 2 ऍटम, म्हणजे हा झाला तुमचा हेलियम ऍटम. आता बीटा पार्टिकल बनायला गेलो तर तो असेल इलेक्ट्रॉन. युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता हा जो कन्सेप्ट आहे हा अतिशय छान कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा रेडिओ ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊ. आता रेडिओ ऍक्टिव्हिटीवर काम यांनी केलं होतं हेनरी बॅक्युरेलनी. तर बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल की त्याची जी युनिट असेल ती बॅक्युरल असेल की नाही, पण आपल्याला ऑप्शन काय दिलंय, क्युरी. क्युरी ही बेसिकली जुनी युनिट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल याच्यावर व्हिडिओ तर तुम्ही कमेंट करा रेडिओ ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्यावर मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगेल तुम्हाला. गॅमा रेस काय असणार आहे, फोटॉन ऑफ हाय मास, PHOTON, फोटॉन ऑफ हाय मास. आता तुम्ही स्वतः चेक करून घ्या की तुमची ही सिक्वेन्स बरोबर असेल तर तुमचं उत्तर करेक्ट आहे. आता थोडस जर डिटेलमध्ये गेलं तर काही न्यूक्लियस जे असतात त्यांचं ऍटॉमिक मास जर जास्त असलं तर ऑब्विस गोष्ट आहे त्यांचा नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त असणार आहे. काही न्यूक्लियस ज्यांचं ऍटॉमिक मास जास्त असलं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स पण जास्त असणार आहे. आणि प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त असल्यामुळे तिथं काय होणार आहे, हाय रिपल्शन. जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लाईक पोल रिपेल इच अदर, म्हणजे जर लाईक पोल जसं मॅग्नेट असतं चुंबक, त्याचे जर लाईक पोल सोबत आले तर ते रिपेल करतात, तसंच जर प्रोटॉन जर जास्त असले तर एकत्र आले तर ते एकमेकांना रिपेल करतील, ते दूर जाणार एकमेकांपासून. तर ते जर लांब गेले, दूर गेले तर त्यांची स्टॅबिलिटी काय असेल, कमी असेल. त्यांची स्टॅबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर आता बघा, न्यूक्लियस न्यूक्लियस काय एमिट करतं, रेडिएशन्स. आणि ते रेडिएशन्स मधनं काय निघणार आहे, अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्स किंवा रेज. आणि हे जे अल्फा पार्टिकल्स आहे हे असतात हिलियमचे, म्हणून आपण पहिलं जे लिहिलं अल्फा पार्टिकल ते हिलियम ऍटम लिहिलं. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन म्हणजे लॅटंट हिट वाला क्वेश्चन. लॅटंट हिट बेसिकली काय आहे, हा इम्पॉर्टंट आहे. 10वी बोर्डाच्या हिट चॅप्टर मधला हा टॉपिक आहे. तर बेसिकली लॅटंट हिट काय असतं, आता सपोज तुम्ही पाणी उकळायला ठेवलं. आता पाणीचं बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. बॉइलिंग पॉईंट किती आहे पाणीचं, ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही पाणी उकळायला ठेवलं, पाणी पूर्णपणे बॉईल झालं, तरी तुम्ही त्या पाण्याला ऍडिशनल हीट प्रोव्हाइड करताय. तर ती ऍडिशनल हीटचं तो पाणी काय करणार, तर ते ऍडिशनल हीटचं पाणी काय करेल, पाणी कोणत्या फेज मध्ये असेल, लिक्विड फेज मध्ये. ऍडिशनल हीट दिल्यानंतर म्हणजे ऍडिशनल हीटही भेटते त्याला, तर ती ऍडिशनल हीट तो त्याचं स्टेट चेंज करायला यूज करेल. म्हणजे जे पाणी 100 डिग्रीवर उकळतंय ते आता ती एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ हीट गॅशियस स्टेटमध्ये वाफ बनवण्यासाठी तो यूज करणार. हेच म्हणजे लॅटंट हीट असतं. तर आता बघून घ्या लॅटंट हीट म्हणजे काय. आता सपोज एक जार घेतलं, त्याच्यामध्ये मी बर्फ घेतले, बर्फाचे तुकडे घेतले, एक थर्मोमीटर लावला, त्या ग्लास जारला मी हीट केलं. आता जो बर्फ आहे तो 0 डिग्रीवर आहे. बर्फाचा फ्रीजिंग मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री असणार आहे आणि पाणीचा फ्रीजिंग पॉइंट पण 0 डिग्रीच असणार आहे. बर्फाचा मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री, वॉटरचा किंवा पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असेल, 0 डिग्री असेल. एवढं लक्षात घ्या. तर आता ग्राफच्या हिशोबाने बघितलं तर 0 मिनिटं 0 डिग्री. आता ते पहिल्या 4 मिनिटापर्यंत इथं टेम्परेचर मध्ये काहीही बदल होणार नाही. ए पॉइंट टू बी पॉइंट, ए पॉइंट टू बी पॉइंट, नो चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर बदलणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की बदलेल, ती असेल सॉलिड टू लिक्विड. म्हणजे जो आईस असणार आहे तो वॉटर फॉर्म मध्ये टर्न होईल, पण त्याचं टेम्परेचर चेंज नाही होणार. आता तो पूर्णपणे पाणीमध्ये झाला कन्वर्ट. आता बी पासून तर सी पर्यंत पाणीचं फेज असणार आहे, लिक्विड फेज असणार आहे, लिक्विड फेज असणार आहे. आता या फेज मध्ये
0 डिग्री पासून तर 100 डिग्री पर्यंत पाणी हे पाणीच असणार, त्याचं स्टेट चेंज नाही होणार. नो स्टेट चेंज बट टेम्परेचर चेंजेस. म्हणजे 0 पासून तो 10 वर जाईल, 20, 30 असं करत करत तो बॉइलिंग पॉइंट त्याचा 100 पर्यंत असणार आहे. तर इथं काय असणार आहे, लिक्विड फेज मध्ये असणार आहे, तिथं चेंज होणार नाही, त्याचं फेज चेंज होणार नाही किंवा त्याचं स्टेट चेंज होणार नाही. आता बॉइलिंग पॉइंट पर्यंत आल्यावरती सी पासून तर डी पर्यंत, आता इथं होतं काय, तो पाणी पूर्ण बॉईल झाला 100 डिग्री वरती, तरी आपण एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड करतोय. तर ती एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ हीट लिक्विड टू गॅशियस स्टेट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी पाणी वापरणार. तर इथं लिक्विड टू वेपर स्टेट, वाफ बनणार पाणी. पण इथं टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. ते काय असेल, 100 डिग्री. पण इथं स्टेट चेंज होतोय, स्टेट चेंजेस. तर लॅटंट हीटचं जे तुमचं ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन सी असणार आहे. ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर आमचं उत्तर बरोबर होतं. आणि कन्सेप्ट अगर जर व्यवस्थित समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला वळूया आता शेवटचा प्रश्न फिजिक्सचा. चला मित्रांनो, शेवटचा फिजिक्सचा प्रश्न करूया. ट्रू ऑर फॉल्स वाला क्वेश्चन, एकदम इझी. बघा, एक्सरेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हो, एक्सरेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे खरं आहे, ट्रू. एक्सरेज वेवलेंथ इज शॉर्ट. वेवलेंथ म्हणजे काय, जर तुम्ही वेव बघितली, आता बघा सपोज ही एक अशी मी एक वेव काढतोय, तो वरच्या पार्टला आपण म्हणतो क्रेस्ट, खालच्या पार्टला आपण म्हणतो ट्रफ. तर वेवलेंथ बेसिकली असते काय, आता हा क्रेस्ट याचा हा पॉइंट आणि दुसऱ्या क्रेस्टचा हा पॉइंट, या दोघांमधलं जे अंतर असतं किंवा ट्रफ आणि दुसऱ्या ट्रफ मधलं अंतर, हे जे डिस्टन्स असतं याला आपण वेवलेंथ म्हणतो. आणि हो, एक्सरेसची जी वेवलेंथ असते ती शॉर्ट असते, म्हणून हेही खरं आहे, हे पण ट्रू आहे. आता एक्सरे हॅव्हिंग नेगेटिव्ह चार्ज. आता मुळात इथे थोडस डिटेल नॉलेज पाहिजे. एक्सरे हॅव्हिंग नेगेटिव्ह चार्ज नाही, एक्सरेला निगेटिव्ह चार्ज नसता, तर हे फॉल्स आहे. एक्सरे वरती कोणताच चार्ज नसतो, ते का असता, न्यूट्रल असता. ना ते पॉझिटिव्ह असतात ना ते निगेटिव्ह असतात, ते असतात न्यूट्रल. एक्सरे डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. एक्सरे हे डिफ्लेक्ट होणार आहे का इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, तर नाही, हे पण आन्सर तुमचं फॉल्स आहे. का फॉल्स आहे याचं एक्सप्लेनेशन मी देतो. डिफ्लेक्ट कधी होणार इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डनी, जेव्हा एखाद्या पार्टिकलवर किंवा पार्टिकलच म्हणू, एखाद्या पार्टिकलवर जर चार्ज असेल, तो चार्ज पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह असला त्याचा काही घेणं देणं नाही. जर एखादा पार्टिकल असेल ज्याच्यावर चार्ज असेल, तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल, तरच तो काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे, तरच तो काय होईल, डिफ्लेक्ट होईल. पण आपले जे एक्सरे त्याच्यावर फॉल्स, म्हणजे आपण जे क्लेम केलंय ते काय आहे, न्यूट्रल आहे. एक्सरे वरती निगेटिव्ह चार्ज नसतो आणि पॉझिटिव्ह चार्जही नसतो, एक्सरे न्यूट्रल असतं, म्हणून ते आपण फॉल्स केलंय. जर तुमची ही सिक्वेन्स असेल ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. कमेंट करून सांगा किती लोकांचं उत्तर बरोबर आलं. आणि जर तुम्हाला याचं स्पेक्ट्रम वरती, आता हे स्पेक्ट्रम कोणाचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं, जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वरती एक फुल स्पेक्ट्रम शॉर्ट मध्ये डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल, डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की ईएम वेव्ह स्पेक्ट्रम असं लिहिलं तरी चालेल किंवा ईएम लिहिलं तरी चालेल. मी त्याच्यावर नक्कीच एकदम सोप्या पद्धतीत एक्सप्लेन करून तुम्हाला व्हिडिओ देईन. आणि जर कंटेंट आवडला असेल, एक्सप्लेनेशन इझी वाटलं असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण कमेंट करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, जय हिंद, जय शिवराय मित्रांनो.